मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये एखाद्या संख्येचा वर्ग कसा काढायचा तर हे आपण शिकलो. त्यात वेगवेगळ्या टप्प्याची आपण उदाहरणं सुद्धा पाहिलेली आहेत, ज्यात त्या संख्या अगदी मोठ्या असतील किंवा लहान असतील. आपण आता वर्ग काढण्याचं शिकलेलो आहोत. आता आपल्याला शिकायचं आहे ते पूर्ण वर्ग संख्या ओळखणे आणि पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं, यासाठी आपल्याला काही आता उदाहरणं पाहायची आहे. पूर्ण वर्गाचा अर्थ आधी सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचा ठराविक निश्चित असे वर्गमूळ काढता येते त्या संख्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतो. जसे की उदाहरण आपण घ्यायचं असेल तर एकाचा वर्ग 1 येतो, म्हणजे एकाचं वर्गमूळ हे 1 असेल. दोनाचा वर्ग 4 आहे तर 4चं वर्गमूळ जे आहे ते 2 असणार आहे. 3चा वर्ग जर 9 आहे तर 9चं वर्गमूळ जे आहे ते 3 असणार आहे. तर या पद्धतीने आपल्या सगळ्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. ते जर माहिती असेल तर आपण पुढे जाऊया. तर आपल्याला काय काय शिकायचं आहे या व्हिडिओमध्ये. आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे की एखादी संख्या पूर्ण वर्ग आहे किंवा नाही ती आपल्याला ओळखायची आहे. त्यानंतर ती पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ शोधण्याच्या सोप्या पद्धती शिकायच्या आहेत. शिवाय काही दशांश अपूर्णांकाच्या अशा संख्या असतात की ज्यांच्या पूर्ण वर्ग आहेत किंवा नाही हे देखील आपल्याला ओळखायचं असतं. तर ह्या 3 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिवाय आपल्याला समजा आपण पहिल्या पार्टला सुरुवात करूयात की एखादी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही ही कशी चेक करायची. तर आपल्याला एक कॉमनली जे वर्ग माहिती आहेत 1 ते 10 पर्यंतचे ते सगळ्यांच्या आपल्या लक्षात येईल की 1 ते 10चे जे वर्ग आहेत, एकाचा वर्ग, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. तर यात जर आपण ऑब्झर्व केला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे वर्ग आपण काढलेले आहेत त्यांच्या एकक स्थानची जी संख्या आहे, एकक स्थान म्हणजे हे इथं 6, 5, 6, 5, 9, 4, 1, 0 म्हणजे एकक स्थानच्या तुम्ही जर संख्यांचं ऑब्झर्वेशन केलं असेल तर याच्यामध्ये 2, 3, 7 आणि 8 या संख्या कुठेही एकक स्थानी दिसत नाही. म्हणजे पहिला जो नियम आपला असणार आहे की ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर सगळ्यात आधी एकक स्थानची संख्या जी आहे ती बघायची आहे. एकक स्थानच्या स्थानी जर ती संख्या 2, 3, 7, 8 यांच्यापैकी एक आलेली असेल तर समजायचं की ती संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या जी आहे ती राहू शकत नाही. दुसरा नियम जे तुम्हाला आता म्हटलो की जर एकक स्थानी 1, 4, 5, 6 आणि 9 हे अंक येत असतील तर समजायचं की ती संख्या जी आहे ती शक्यता आहे की ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. तिसरा नियम आहे की पूर्ण वर्ग संख्याचा एकक स्थानी जर समजा 5 असेल, आपण जर समजा या ठिकाणी 5 एकक स्थानी दिसतोय त्या संख्येचा, तर त्याला लागून दुसरी जी दशक स्थानची संख्या आहे दुसऱ्या क्रमांकाची, शेवटून दुसऱ्या क्रमांकाची, तिथे 2 असणं आवश्यक आहे. म्हणजे कधीही 5 एकक स्थानी असला तर तो नुसता 5 राहू शकत नाही, तर त्या ठिकाणी 25 असणं गरजेचं आहे. तरच ती संख्या जी आहे ती कुठल्या तरी संख्येचा वर्ग असू शकते, म्हणजे ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. पुढे आपण ज्या वेळेला एखाद्या संख्येचा एकक स्थानी 0 दिसत असेल, आता जसं इथे 0 दिसतोय तर एकच 0 कधीच येणार नाही. हा पुढचा नियम आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जोडूनच 2 0 दिसत असतील, 2 0 असतील जोडून एकक स्थानी आणि दशक स्थानी, तर अशा वेळेलाच ती संख्या जी आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरण घ्यायचं असेल तर बघा, आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक उदाहरण दिसत असेल. हे उदाहरण आपण बघूयात. या उदाहरणामध्ये असं म्हटलंय पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यात 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे 3275, दुसरा आहे 9060, तिसरा आहे 4348 आणि चौथा पर्याय आहे 3136. या 4ही पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला असा निवडायचा आहे की जी पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे याच्यापैकी 3 पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत, ते आपल्याला चेक करायचे आहेत. तर आपल्या नियमानुसार जाऊयात. बघा, पहिला जो नंबर आहे 3275, 3275 या नंबरच्या एकक स्थानी आपल्याला 5 दिसतोय, पण त्याला जोडून 2 दिसत नाही, म्हणून ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. दुसरा पर्याय आपला काय आहे, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर 9060 अशी संख्या दिसते. त्यात 0 दिसतोय, पण 0 हा जोडून आला पाहिजे. इथे 6 आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ही संख्या देखील पूर्ण वर्ग संख्या नाही असं आपण म्हणू शकतो. शिवाय पुढचा पर्याय आहे 4348. 4348 मध्ये ही जी एकक स्थानची संख्या आहे ती 8 आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे 2, 3, 7 आणि 8 या संख्या जर एकक स्थानी असतील तर ती संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. म्हणजे हा पर्याय देखील त्या ठिकाणी चालणार नाही. शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे 3136. या पर्यायामध्ये शेवटचा जो एकक स्थानचा अंक आहे तो 6 आहे. शिवाय इथे 6 चालू शकतोय आणि आपला 3 पर्याय आपण चुकीचे शोधलेले आहेतच. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या
तर ऑफकोर्स त्या ठिकाणी आधी चुकीचे पर्याय शोधण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग जो पर्याय उरतो तो बरोबर हा असतो. आता मग हा आपल्याला कन्फर्म करायचा असेल की हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघतो आहोतच. आपल्याला पुढचा भाग जो सुरू करायचा आहे त्यात आपण एखाद्या संख्येचा वर्गमूळ कसं काढायचं किंवा पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे ओळखल्यानंतर वर्गमूळ काढण्याच्या 2-3 सोप्या पद्धती ज्या आहेत त्या आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. बेसिकली आपल्या सगळ्यांना माहिती असतेच की 1 पासून म्हणजे एकापासून तर 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपल्या सगळ्यांना माहिती असतातच. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये शॉर्टकट मेथडने या संख्यांचे वर्ग आणि 5 एकक असलेल्या संख्यांचे वर्गांचे मेथड आपण शिकलेलो आहोत. थोडक्यात ते घेऊन घेत याचा वर्ग जो आहे तो 121 येईल, कारण आपण एक एकक स्थानचा घेतोय इथे त्याचा वर्ग, आणि 11+1 त्या ठिकाणी गेल्यानंतर तसं 12+2 14 आणि 2चा वर्ग 4, तसं 13+3 16 आणि हा 9, तसं 14+4 18 होतात आणि 4चा वर्ग 16 होतो. तो हाच्याचा 1 गेल्यानंतर या ठिकाणी 196 मिळतात. 15चा वर्ग 225 आपल्याला माहिती आहे. 5×5 25 आणि 1×2 आपण करतो. तसंच 16+6 आपल्याला 22 मिळतात आणि त्यानंतर इथे 6चा वर्ग 36 हाच्याला 3 गेले तर इथे 25 होतील आणि हा आपल्याला इथे 256 मिळणार आहे. तसं 17चा वर्ग येताना 17+7 आपण करतो. 17 आणि 7 24 आणि ते इकडचे जे हाच्याचा आहे 49चा 4 म्हणजे हाच्याला 4 या ठिकाणी जातो तो 24 आणि हे 4 जे आहे ते 28 म्हणजे 289 आपल्याला वर्ग मिळतोय. तसा 18+8 आपल्याला 26 मिळतात आणि 8चा वर्ग जो आहे 64 आहे तो हाच्याला 4 आणि हे 18 आणि 8 26 त्याच्यामध्ये आपण 6 जर मिळवले तर आपल्याला 32 मिळतात. म्हणजे यानुसार आपल्याला 324. त्यानंतर 19चा वर्ग येताना 19+9 28 झाले आणि 9चा वर्ग 81 येतो तर ह्याचा 8 28 आणि 8 तर आपल्याला इथे 361 मिळतात आणि 20चा वर्ग तर सहज सांगू शकतो आपण 2चा वर्ग घेतला 4 आणि 2 शून्य घेतले. तसंच एकच स्थानी 5 असलेल्या अंकांचा वर्ग येताना आपण याचा तर माहिती आपल्याला वर्ग 25 येतो. तसं याच्यात पुढची संख्या आहे 2, 1×2 2 आणि हा आपला 5चा वर्ग 25 घ्यायचाच असतो. इथे देखील 5चा वर्ग 25 जो आहे तो घ्यायचाच आहे. याच्या पुढची संख्या आहे 3, यांचा गुणाकार 3×6 5चा वर्ग आहे 25. याच्या पुढची संख्या आहे 4, 4×3 12 5चा वर्ग 25. याच्या पुढची संख्या आहे 4×5 20 इथे 20. हा 5चा वर्ग 25. याच्या पुढची संख्या आहे 6, 6×5 30. 5चा वर्ग 25. याच्या पुढची संख्या आहे 7, 7×1 42. 5चा वर्ग आहे 25. 7च्या पुढची संख्या आहे 8, 7×8 56. 5चा वर्ग 25. 8ची पुढची संख्या आहे 9, 9×8 72. 8×9 72. त्यानंतर 5चा वर्ग आहे 25. 9च्या पुढची संख्या आहे 10. यांचा गुणाकार केला तर आपला 10×9 90. अशा पद्धतीने हे आणि 10 ते 100चे वर्ग जे आहेत ते आपल्याला माहिती आहे. तुम्ही विचार करत असाल की मी हे का लिहिले, तर 2 मेथड्स आहेत त्याच्यापैकी एका मेथडला आपल्याला यांची गरज भासते सगळ्यांची, कारण आपले हे पाठ सहजपणे होतात. असं काही गरजेचं नाही की सगळंच एका वेळी लिहून ठेवावं लागणार, लिहायची गरज नाही. जो आपल्याला लागणार आहे ज्या वेळेला तो त्यावेळेला आपण त्याचा वापर करणार आहोत. पण हे बोर्डवरती यासाठी लिहिलंय की तुम्हाला व्हिज्युअल दिसेल की सगळं तुम्ही पाहू शकणार आहात. तर आपल्याला उदाहरणार्थी हे जर एक्झाम्पल घ्यायचे असेल तर मी 2 पद्धती तुम्हाला सांगतोय. एक पहिलं काम जे आहे ते त्यांचे 2 गट करायचे आणि शेवटचा जो अंक आहे 24 त्याचा एकक स्थानचा अंक फक्त बघायचा. त्यात वरती एक टेबल काढलेला तुम्हाला दिसतोय. हा टेबल सगळ्यात महत्वाचं काम आपलं करतो. तर कसं काम करतो तो बघा. एकक स्थानचे संख्या जे 1 4 5 6 9 0 आपण आता जस्ट शिकलो की जे पूर्ण वर्ग संख्या आहे त्यांच्या एकक स्थानी 1 4 5 6 9 0 हेच अंक असू शकतात. मग ते केव्हा केव्हा असू शकतात, ज्या वेळेला 1चा स्क्वेअर 1चा वर्ग 9चा वर्ग तेव्हाच होऊ शकतो. म्हणजे 1चा वर्ग 1 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4 येऊ शकतो, 8चा वर्ग 64 एकक स्थानी 4 आला, 5चा वर्ग 25 एकक स्थानी 5 आला, 4चा वर्ग 16 6 आला एकक स्थानी, 6चा वर्ग 36 एकक स्थानी 6 आला, 3चा वर्ग 9 9 मिळाला, सध्या 49च्या एकक स्थानचा अंक 9 आणि 0 0 असणार आहे. तर या टेबलनुसार इथे 1 9 2 8 5 4 6 3 7 असे जे अंक आहेत त्यानुसार प्रत्येकाचा एकक स्थानचा अंक मिळणार आहे. आता हा 4 इथे मिळतो आहे, याचा अर्थ काय होतोय, जर आपल्याला 4 मिळतो आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्याला एकक स्थानचा अंक 4 केव्हा केव्हा मिळू शकतो, जेव्हा 2 किंवा 8 राहू शकतो. म्हणजे इथे 2 अंक आपल्याला मिळाले
1, 2 आणि 8. एकच स्थानी 2 किंवा 8 असणार हे 100% ठरलेलं आहे. मग पहिल्या मेथडनुसार बघा काय करता येईल. आता 2 आणि 8 ठरलेला आहे आणि 1024 ही कोणत्या वर्गाच्या जवळची संख्या आहे ते बघा. 1024 हे 400 आहे, हे 9000 आहे, त्याच्यावरती कुठेतरी इथे येईल. म्हणजे 1024 जी संख्या आहे ती या दोघींच्या दरम्यान किंवा इथे जरी आपण पाहत असणार तर याच्यामध्ये ती येणार आहे 900 आणि 1600च्या मध्ये. म्हणजे याचा अर्थ 30 ते 40च्या दरम्यानचे व्हॅल्यू आहेत. म्हणजे या ठिकाणी 3 म्हणजे 32 किंवा 38चा तो वर्ग असेल हे पक्क ठरलेलं आहे. 32 किंवा 38 दोघींपैकी एकाचा तो वर्ग आहे. मग दोघींपैकी एकाचा कोणता, तर मी इथे बघायचं की हा यांच्या दरम्यानचा अंक आहे 35, तो आहे 1225. म्हणजे यांच्या दरम्यान येणारा अंक आहे 1225 आणि इथे दोघींच्या दरम्यान येणारा अंक जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 35 हा यांच्या मध्ये आहे आणि 35चा वर्ग याच्यापेक्षा मोठा दिसतोय. म्हणजे याच्या आधीचा नंबर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 32 जे आहे त्याचं वर्गमूळ मिळेल. ही थोडीशी मोठी प्रोसेस होऊन जाते, लेंदी प्रोसेस होते. याच्यापेक्षा शॉर्ट जाऊयात. याच्यापेक्षा शॉर्ट जर बघायचं असेल तर जसं आपण आता इथे 2 नंबर शोधले, 2 नंबर आपल्याला मिळाले, 1, 2 आणि दुसरा 8. म्हणजे 2चा वर्ग 4 येतो, 8चा वर्ग 64. म्हणजे एकाच स्थानी आपल्याला 4 मिळणार आहे. पुढे हा पुढचा नंबर बघायचा. हा नंबर आपल्या ह्या यांच्यामध्ये शोधायचा. एवढे जे दिसत आहेत त्यांच्या दरम्यान तो इथे येतोय. म्हणजे आपल्याला हे बाकीचे जे आहेत हे बघायची गरज नाही, आवश्यकता नाही, यांच्याकडे जायची गरज नाही. मग आपण इथे बघणार तर हा 10 9च्या जवळ आहे. म्हणजे इथे हा अंक आपण घेणार. म्हणजे इथे 3 येणार आहे पहिला अंक. मग यांच्यापैकी एक ठरवायचा आहे. जर मी इथे वरचा अंक घेतलाय, पुन्हा लक्ष द्या व्यवस्थित, जर मी इथे वरचा अंक घेतला म्हणजे हा वरच्या अंकाच्या जवळ आहे, तसं मी इथे 3 घेतला वरचा अंक, तसं इथे वरचा अंक जो आहे जो लहान आहे त्याच्यापेक्षा तो घ्यायचा आणि इथे वर्ग 32 मिळतोय. अजून एखादं उदाहरण बघूयात. एखादं उदाहरण अजून घेऊयात. त्याच्यामध्ये बघा आता इथे काय दिसतंय, इथे पण 6 दिसतोय. म्हणजे 4 आणि 6 हे 2 अंक येतीलच, कारण ज्या ठिकाणी 6 एकक स्थानी येतो त्या 4चा वर्ग किंवा 6चा वर्ग राहू शकतो. म्हणजे 4 आणि 6 या ठिकाणी घेतला. त्यानंतर 2 ज्या जोड्या केल्यानंतर हा 70 चेक करायचा. आता हा 70 कुठे मिळतो आहे बघा, तर यांच्या दरम्यान आपल्याला 70 मिळतो. 64 आणि 81च्या मध्ये कुठेतरी असेल. मग यांतला फरक चेक करा. तर याच्यातला फरक आहे 6चा. 70 मधून 64 गेले 6चा फरक आहे. 81 मधून 70 गेले या ठिकाणी 11चा फरक आहे. म्हणजे जवळ तो कोणाचा आहे ते घ्यायचा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तो 8. आता या दोघींपैकी एक एकक स्थानी अंक ठेवायचा आहे. दोघींपैकी एक जर एकक स्थानी अंक ठेवायचा असेल तर अशा वेळेला आपल्याला जो अंक आपण इकडे निवडलाय, जो वरचा निवडला होता म्हणजे लहान, हे दोघांपैकी जो लहान घेतला तो या दोघांपैकी लहान घ्या. म्हणजे 84चा जो आपल्याला वर्ग मिळतो आहे. अशा सोप्या पद्धतीने आपण त्यांचे वर्ग जे आहे ते काढू शकतो. जसे आपण आता या दोघींचे वर्गमूळ काढलेले आहे तसा हा एक नंबर जो आहे, म्हणजे काही नंबर असे असतात की ते अपवाद आहेत की आपण या मेथडला त्या ठिकाणी यूज करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या मेथडचा जो ऑप्शन दिलेला आहे तो त्याचसाठी आहे. जसं की आपण उदाहरण बघूयात. बघा आता एक इथे आता जे दिसतंय, हा जो दिसतोय 4356, याच्यातला हा 6 जो एकक स्थानचा अंक आहे, याची पॉसिबिलिटी काय काय बघा. 6 एकक स्थानी अंक येत असेल तर त्याला 4 किंवा 6 हा याचा एकक स्थानचा अंक असेल त्याच्या वर्गमुळाचा. त्यातनं आपण जर समजा 43 घेतलं, जसं मी आता इथे घेतलंय 43, इथे फरक आहे दोघींचा 6चा, इथे फरक आहे दोघींचा 7चा. तर या ठिकाणी आपण जवळचा अंक जो आहे तो 7 दिसतोय. म्हणजे 7चा वर्ग हा 49 आहे. म्हणून 7 आपण या ठिकाणी लिहिला असता. आणि इकडचा जो आपण जवळचा आहे त्याचा तो इकडचं जे दिसत आहे जवळचा जो अंक आहे त्याच्यापैकी आपण जो निवडला आहे त्याच्या जवळचा जो अंक आहे तो आपल्याला जसा मोठा घेतला तसा आपण इथे 6 घेतला असता. तसा इथे आपण दोघींपैकी जो मोठा आहे तो घेतला. मग हा अपवाद आहे. आता हा 76चा वर्ग नाही किंवा याचं हे वर्गमूळ 76 नाही, ते 66 आहे. मग ते कसं ओळखलं, तर जी दुसरी मेथड आहे आपली ती आपली कामी येते. ती कशी कामी येते बघा. आता 76 म्हणजेच 75च्या जवळ आहे. 75 हा 75चा वर्ग आपण काढू शकतो. 7 8 56 ते 56 घ्यायचे 25. म्हणजे हा वर्ग आपल्याला मिळतो आहे 56 25. आणि याच्यापेक्षा हा लहान आहे. म्हणजे 75 पेक्षा ही संख्या लहान असलीच पाहिजे. मग लहान अंक येतो कोणता, तर तो 6. म्हणजे 66 आपल्याला मिळेल. कारण 65च्या नंतरचा वर्ग तो आहे बघा. 65चा आहे 4225. म्हणजे 4356. या पद्धतीने दोघी साह्याने आपण उपयोग जर केला तर आपल्याला परफेक्ट आणि पूर्ण आन्सर जे आहे ते मिळतं. कन्फ्युजन त्याच्यामध्ये राहणार नाही. जसं की आता ही 5 अंकी संख्या आहे. या एकक स्थानचा अंक 4 आहे. म्हणजे 4 पॉसिबल केव्हा केव्हा येऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. तो येऊ शकतो 2,
किंवा 8 या वेळेला, म्हणजे एकच स्थानचा अंक आपल्याला मिळालेला आहे. बाकी पुढे आपण इथे मात्र आता 3 घेणार, कारण हे दोनच घेतले जातात. इथे आपण 3 घेणार. मग 331 येतो कुठे? मग 331 जो आहे तो इथे कुठे येतो आहे का? बघा आता इथे येतोय, म्हणजे इथे 331. मग आता हा 331 कोणाच्या जवळ आहे ते बघूया. तर आता हा जवळ कोणाच्या आहे? आता इथे जवळ जो दिसतोय त्याच्यापैकी 331 हा याच्या जवळ आहे, कारण याच्या मधला जो फरक आहे 331 मधून जर 324 गेले तर या ठिकाणी आपल्याला 7चा फरक मिळतोय, आणि हा फरक खूप मोठा दिसतोय. हा जवळजवळ 30चा फरक झालेला आहे. म्हणजे जवळचा अंक आपला 18 आहे, म्हणजे हा 18 दिसतोय, म्हणजे इथे 18 येईलच. आणि राहिली गोष्ट याच्यात जसं जवळचा घेतला म्हणजे लहान घेतला, या 18 आणि 19 पैकी जो लहान अंक आपण घेतलाय तो लहान म्हणजे आपला 2 आहे, म्हणून आपण 2 ठेवणार. आणि 182चा वर्ग बरोबर तुम्हाला 33,124 मिळतो. आणि आपल्या पद्धतीनुसार जर आपण घेतलं तर तिथे काय होईल बघा, 33,124 जो आहे, तर 10,000 म्हणजे 100च्या वरती तो जातोय. तसा आपण 1500चा वर्ग पण काढू शकतो. तसा आपण 200चा जो वर्ग आहे तो 40,000च्या आसपास येईल, म्हणजे याचा अर्थ 40,000 येईल. म्हणजे याचा अर्थ काय, हा 40,000 पेक्षा म्हणजे 200 पेक्षा कमी आणि 150 पेक्षा मोठा आहे. त्यानुसार आपण 182 त्याला त्या ठिकाणी निवडू शकतो आपण. म्हणजे अंदाजाने आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि मग नंतर आपल्याकडे वर्ग काढण्याच्या पद्धती आहेतच, त्यांचा आपण उपयोग करून ते करेक्ट आहे की नाही हेही आपल्याला चेक करता येतं. म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ दोघी जर आपल्याकडे सोप्या पद्धती असतील तर आपल्याला अतिशय परफेक्ट असं उत्तर जे आहे ते मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते. म्हणून या पद्धती ज्या त्या वापरल्या जातात. मग आता जी नेहमीची प्रचलित पद्धत आपल्याकडे आहेच की त्यांचे अवयव पाडणे. या ठिकाणी हा 33,124 जो आहे त्यात मध्ये कसोट्या वापरायच्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत आपण कसोट्या वापरून ते सोपं करत जातो. मग त्या ठिकाणी जे आपल्याला त्याचे अवयव मिळतात त्या अवयवांच्या साह्याने पण आपण त्यांचे वर्गमूळ जे आहे ते काढतो. ते आपण लहानपणापासूनच शिकत आलेलो आहोत. पहिली गोष्ट पुढची तर आपण तिसरा जो प्रकार पाहणार आहोत आज तो म्हणजे दशांश अपूर्णांकांचे वर्गमूळ काढणे. अगदी तशाच पद्धतीने काढायचं आहे, सारखेचपणा आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. फक्त प्रश्न उरतो तो दशांश अपूर्णांक कोणत्या ठिकाणी द्यायचा, तो जो बिंदू आहे तो कोणत्या ठिकाणी ठेवायचा तेच आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना ओळखणं. जसं आता आपण 70-56चा वर्गमूळ काढलं तर या ठिकाणी इथेच तो पॉइंट राहू शकतो दशांश अपूर्णांक जो आहे. म्हणजे याचा अर्थ दशांश अपूर्णांकानंतर समज संख्या असतील हे 100% ठरलेलं आहे. 2, 4, 6, 8 याच प्रकारे त्या ठिकाणी जे त्याची जागा असतील, स्थानं असतील ते तशी असणार आहे. बाकी मग सगळे नियम जे आहेत ते आपण त्याच पद्धतीने वापरून त्यांची वर्गमुळे जी आहेत ते काढू शकतो. फक्त वर्गमूळ काढताना जसं आपण इथे 70-56चा वर्गमूळ काढलेलं होतं त्याच पद्धतीने, जसं इथे आपण त्याचं वर्गमूळ काढताना 84 त्याचं वर्गमूळ होतं, तर त्यानुसार इथे फक्त आपल्याला पॉईंट देताना त्याच्यापेक्षा निम्मे पॉईंटला द्यावं लागतं. जर ते 4 घरं राहिली असती तर आपण इकडनं 2 घरं सरकवली असती. हाच त्याच्यामधला फरक आहे. बाकी सगळं जे आहे ते आपल्या ज्या प्रचलित मेथड्स आहेत त्याच आपण वापरून त्याची वर्गमूळ जे आहे ते काढू शकतो. बाकी आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये.